बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची येईल न्यायला, गाडी घुंगराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. हाय हॅलो नमस्कार. फिल्मी गप्पामध्ये आपले स्वागत आहे. मी स्वरा. प्रत्येकाच्या घरी गणपती विराजमान झालेले आहेत आणि गौरी ज्येष्ठ गौरी आवाहन देखील झालेले आहे आणि सोन पावलांनी गौरीचे आवाहन झालेले आहे. सोन पावलांनी प्रत्येकाच्या घरी गौरी आलेली आहे. आपण अशाच एका अभिनेत्रीच्या घरी आलेलो आहोत जिच्या घरी गौरी आलेली आहे आणि ती आहे म्हणजे कमळी, म्हणजे सगळ्यांची लाडकी विजया बाबर. हाय विजया, कशी आहेस? मस्त, मी एकदम मजेत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि खूप सुंदर दिसतेस तू. खास गौरीसाठी स्पेशल तयार झालेली दिसतेस. तर गौरीच्या साडीचा कलर आणि तुझ्या साडीचा कलर असं काही स्पेशल ठरवलेलं होतंस का मॅचिंग करायचं? नाही, मॅच असं ठरवलं नव्हतं, पण मी या वर्षी ठरवलेलं की मला गौराई सारखं नटायचं या वर्षी असं ठरवलेलं. त्यामुळे मी, माझी ताई आहे जी मेकअप आर्टिस्ट आहे, गंगोत्री ताई, सो तिनेच सगळं मला रेडी केलंय. गौरी आवाहन झालेला आहे. गौरी चालत येते घरी सोन पावलांनी. तर गौरी चालवण्याची प्रथा तुमच्याकडे कोण करतं? आता या दरवर्षी म्हणजे मी आणि ताईच करतो. जे आतमध्ये आगमन जे करायचं असतं ते एका हातात माझ्या असते एक गौराई आणि दुसऱ्या हातात ताईकडे असते गौराई. पण या वर्षी आता म्हणजे आता गेले 2-3 वर्ष जेव्हापासून दादाचं लग्न झालंय, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की 4 का आहेत. तर ह्या आमच्या जुन्या गौराई आहेत आणि दादाचं लग्न झाल्यापासून वहिनीच्या आईने ते दुसरे ह्या गौराई दिल्या, त्यामुळे ह्या 4 आहेत. सो ह्या वर्षी ह्या 2 मी घेऊन आले, ह्या 2 ताई घेऊन आली. बरं, प्रत्येकाच्या घरी गौरी बसण्याची पद्धत वेगळी असते. कोणाची खड्याची गौरी असते, तर कोणाची हिऱ्याची माणकांची गौरी असते, पितळेची. तर तुझ्या गौरीचं असं काही खास आकर्षण आहे का? मला असं वाटतं की आमच्याकडे एक आहे की मुखवटे हे आपण विकत नाही घ्यायचे, कुणीतरी गिफ्ट किंवा कुणीतरी दिल्या तर मग आपण. सो ही एक प्रथा आहे, त्यामुळे असं काही स्पेसिफिक असं काही कारण नाही. आणि आम्हाला जसं आवडतं आपण स्वतः कसं नटतो तसंच आम्ही आमच्या गौराईंना नटवत असतो आणि साड्यांचं सिलेक्शनही त्या हिशोबाने होतं. प्रत्येक वेळी पारंपरिकच असतं तसं नाही, प्रत्येक वेळी थोड्याशा डिझायनर साड्या मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी होत्या. सो असं काही स्पेसिफिक नाहीये, आम्ही छान पारंपरिक नटवतो आमच्या गौरींना. बरं, तू बघावा तेव्हा बिझी असते शूट मध्ये वगैरे. मग गणपतीसाठी असं स्पेशल तू काय केलेलं आहेस? हातभार लागलेला आहे आणि कसा वेळ काढलेला आहेस या सजावटीसाठी? या वर्षी मला अजिबातच आरास करायला हातभार लागलेला नाहीये, कारण की मी त्या दिवशी नाईट शूट होतो गणपतीच्या दिवशी आणि मी सकाळी पहाटे 5 वाजताच आले ज्या दिवशी बाप्पा आले. त्यामुळे असं स्पेसिफिकली काहीच करता आलं नाही. पण मी सगळीकडे सांगत असते की माझी गौरी आगमनाची म्हणजे लवकर येते मी, आणि गौरी पूजनाच्या दिवसाची सुट्टी हे फिक्स असतं. म्हणजे मी जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ही सुट्टी माझी मॅन्डेटरी असते, ती मी सोडत नाही. आणि त्या दिवशी मी हजर असते घरी. त्यामुळे मी कालच आले, 3 वाजता मी शूट करून निघाले, 5 वाजता पोचले, 5:30चा आगमनाची तयारी केली, छान वेळेत पोचले आणि मग रात्री छान नटवल्या गौरी. बरं, प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आज पंचपक्वान्नाचे नैवेद्य आहे, तर काय खास आहे? आणि इकडे मला वाटतं लाडू आणि चिवडा वगैरे, चकल्या वगैरे दिसत आहेत. तर तू प्लीज प्रेक्षकांना दाखवावंस की एक्झॅक्टली काय काय खास तयारी झालेली आहे. येस, तर नैवेद्याचं ताटात तुम्हाला जसं दिसतंय कटाची आमटी आहे, पोळी, गोडाचा आमच्याकडे असतो नैवेद्य. सो वडी, भजी, भात, कुरवड्या, दूध असं हा सगळा बेत असतो. आणि हे समोर जे ठेवलेलं आहे, तर असं असतं की त्या माहेरी आल्यात, सो त्यांचे लाड पुरवायचे असतात. सो त्यामुळे हे सगळे पदार्थ घरी बनवलेले आहेत माझ्या आईने, मोठ्या आईने, ताईने, वहिनीने. सो करंजी, चकली, लाडू, तिथेही सगळ्याच वेगवेगळ्या शेव आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घरीच सगळ्या तयार केलेल्या आहेत. बरं, गौरी म्हटलं की एक स्त्रियांची जवळीक असते, जवळीकतेचा विषय आहे. दागिने, आभूषण, अलंकार देखील आहेत. तर काही जणांच्या गौरीला एक पारंपरिक, जे जुने परंपरागत चालत आलेले दागिने असतात. तर तुमच्या असं गौरीला काही स्पेशल असं चढवलेलं आहे? नाही, असे पारंपरिक आमच्याकडे नाहीयेत, पण त्यांचे हे सेपरेट आहेत, जे आम्ही दरवर्षी तेच त्यांना घालतो.
त्यामुळे असं स्पेसिफिकली असं काय नाही. आम्हाला जे मी म्हणाले की आम्हाला जे आवडतात ना दागिने ते आम्ही सगळे दागिने त्यांना घालतो आणि ते छान नटवतो आम्ही त्यांना. गौरीच्या बाजूला तू उभी राहिलेली आहेस, तुझं पण रूप खूप खुललेलं आहे, तेवढं छान दिसतेस तू. येस, आणि गणपतीबद्दल देखील जाणून घ्यायला आवडेल. किती वर्ष झालेली आहेत गणपतीला? ऍक्च्युली मी लहान असतानापासून मला जितकं आठवते तेव्हापासून बाप्पा आहे. तर आधी मोठ्या पप्पांकडे असायचा बाप्पा. सो तेव्हापासून दादाचं लग्न झालं तेव्हापासून ह्या घरी बसवायला लागलो बाप्पा आम्ही. सो आता तरी 4 वर्ष झालेत ह्या घरी बाप्पा बसवत. आणि ह्या वर्षी छान असं वारीचं डेकोरेशन केलेलं आहे. दरवर्षी आमचं असतं की काहीच नाहीये मग फुलांचं डेकोरेशन करूया, पण यावर्षी ठरवून आम्ही, मी, दादा, वहिनी, ताई, जीजू, आम्ही सगळ्यांनी ठरवून केलेलं की नाही काहीतरी यावर्षी वेगळं करूया. आणि त्यांनी म्हणजे माझा खूपच काहीच हातभार नाही ह्या सगळ्यात, पण मी व्हिडिओ कॉल आणि फोटोज व्हिडिओज वरून सतत होते की काय केलंय आज, काय केलंय आज, काय केलंय. सो त्यांनी आज छान असं विठ्ठलाचं पूर्ण आरास केलेली आहे. म्हणजे इको फ्रेंडली गणपती म्हणायला हरकत नाहीये. कारण जसं म्हणजे बाप्पा दिसतोय, वारकरी संप्रदायातले सगळे माणसं दिसत आहेत, मग मागे विठू माऊली आहे मोस्टली. म्हणजे हे सगळं तर आहे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी, हे जे डोंगर आहे त्याच्या मागे डबे आहेत. असं सगळं घरगुती पद्धतीने सगळं केलेलं आहे. ओके ओके. अच्छा, आपण ज्यावेळेला विसर्जनाला गणपती नेतो तर तुमच्याकडे तेरड्याची वगैरे गौर बसवतात, काही पद्धत आहे? नाही. मग विसर्जन वगैरे कशा पद्धतीने होतं? गौरी आमच्याकडे विसर्जन करत नाही. ते झालं की आम्ही आज रात्री म्हणजे आज ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी रात्री आम्ही आधी खेळ खेळतो सगळे मंगळगौरीचे, सगळे आम्ही घरातल्या बायका, आणि त्यानंतर त्यांची कान उघडणी केली जाते. म्हणजे आता त्या परत सासरी चालल्यात असं करतात, आणि मग उद्या विसर्जन असतं. त्यामुळे असं स्पेशल विसर्जन असं करत नाही. सो ह्याच पुढच्या वर्षी परत येतात आमच्याकडे. कान उघडणी म्हणजे थोडक्यात सांगावं लागेल, माझ्यासाठी हा नवीन प्रकार आहे. सो आधी आम्ही पहिले सगळे खेळ खेळतो मंगळागौरीचे, फुगड्या असेल की ते काठवटकणा असेल, बरेच सगळे खेळ. आता आज रात्री माझ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतीलच. सो ते खेळतो, आणि त्याच्यानंतर म्हणजे आमची आई किंवा मोठे ते गाणं गातात सासरी जायचं. सो ते एक परात, त्याच्यावरती पीठ टाकतात, हातात एक उलातनं आणि चमचा घेऊन त्याच्यावर वाजवून ते हे करतात. अच्छा, ते गाणं म्हणतात. सो लिटरली ते गाणं म्हणत असताना ते सासरी जायचं गाणं असतं. सो आम्हाला दरवर्षीचा हा मला अनुभव आहे. म्हणजे मी आता लहान असल्यापासून मी बघत आले की त्यांच्या डोळ्यात एक पाणीदार डोळे होतात रात्री आम्ही जेव्हा ते गाणं म्हणतो तेव्हा. आणि त्यानंतर मग ते कानुगडणी म्हणजे ते उलातनं आणि जो चमचा आहे त्याने असं पदराच्या इथे जाऊन त्यांच्या कानात आम्ही छान असं काहीतरी छान मेसेज किंवा जे प्रार्थना आहे ती बोलतो, आणि मग त्यांचं थोडंसं हे करून त्या विसर्जन म्हणजे त्याचं गेल्या सासरी असं ते कानुगडणी प्रकार असं म्हणतात त्याला. प्रत्येक प्रेक्षकांना उत्सुकता असते की सेलिब्रिटीज लोकांचा बाप्पा कसा असतो किंवा गौराई कशी असते, तर तुझं असं किती खास कनेक्शन आहे बाप्पाशी? नाही, खूप जास्त मी कनेक्टेड फील करते, कारण की मुळातच सगळे सण आपले जे आहेत ते मला खूप आवडतात, आणि त्या दिवशी मला घरी राहायला खूप आवडतं. त्यामुळे माझी सुट्टीची ती धावपळ असतेच. प्रत्येक वेळी मी शूट करत असते तर की मला सणाला घरी जायचंय, कारण हे इतके छान आपले सण आहेत, त्यातून मिळणारी एनर्जी, त्यातून आपले सगळे आपण एकत्र असतो घरी. सो ते खूप आवडतं मला. त्यामुळे बाप्पाचं स्पेशली म्हणायला गेलं तर प्रत्येकाचं बाप्पाशी एक कनेक्शन असतंच. त्यामुळे तसंच माझंही आहे. आणि मी मोस्टली विसर्जनाच्या दिवशीची सुट्टी टाकत नाही, कारण मलाच ते आवडत नाही की बाप्पा चालले. मला ते खूप असं वेगळंच फील होतं. त्यामुळे मी शूटिंग करत असते त्यावेळी मी व्हिडिओ कॉलवरून बघते की बाप्पाचं विसर्जन झालंय. सो आहे, मला गौरी गणपती हा सण माझा खूप जास्त जवळचा आहे, कारण मी लहानपणापासून बघत आले. त्याच्या मागे आई, मोठे यांच्या परंपरा आजीपासूनच्या सगळ्या आहेत. सो त्या बघत आले आणि त्या मला खूप आवडतात. गौराई किंवा गणपती घरी जाताना आपण शिदोरी बांधून देतो विसर्जनाच्या वेळेला, तर शिदोरीमध्ये तुला काय गणपतीच्या कानात सांगावं लागेल आणि कुठले विचार शिदोरीमध्ये बांधून गणपतीपर्यंत पोहोचवशील? मी नेहमीच हे सांगते की मी कधीच असं काही मागत असं नाही. त्याला बाप्पाला सगळं माहित असतं जे मला हवंय, किंवा माझी जे काही माझं स्वप्न आहे ते सगळं हळूहळू तो पूर्ण करतो, आणि त्यासाठीची मेहनत मी घेतेय. त्यामुळे असं स्पेशली हे हवंय असं मी कधीच मागितलेलं नाहीये. जे आहे ते खूप छान सुरळीत चालू दे आणि अशीच प्रगती होत जाऊ दे, हेच मी नेहमी मागते. सो कमळीच्या घरातल्या म्हणजे विजया बाबरच्या घरातल्या सगळ्या सवाष्णी आज इथे आहेत. गौराई आहेत. गौरी म्हटलं की सगळ्या सवाष्णींचं इकडे मानाचं स्थान आहे. तर
प्लीज मला ऐकायला आवडेल काकू आणि आईकडून की तुमच्या विजयाबद्दलच्या काही खास गोष्टी, की तुम्हाला किती अभिमान वाटतोय. आणि जेव्हा कमळी म्हणून तिचं भरभरून कौतुक होतं आणि मेन म्हणजे जेव्हा तिने शिवस्तुतीचा विक्रम केलेला होता तर त्यावेळेला तुम्हाला किती भारी वाटलेलं होतं. तिने शिवस्तुती म्हटली त्यावेळेला अक्षरशः म्हणजे असं वाटलं की खरोखर आपल्या घरी हिरा जन्मला म्हटलं तर हरकत नाहीये. एवढं म्हणजे तिनं सुंदर म्हटलं शिवस्तुती आणि एवढं लोकांना आवडलं, एवढं लोकांनी तिचं कौतुक केलं. म्हणजे असं आम्ही बाजारात जरी गेलो तरी लोक सांगतात की अरे आज आम्ही कमळीची मालिका बघितली, कमळी किती सुंदर दिसते, शिवस्तुती किती छान बोलली. तिची जाहिरात येत होती तेव्हापासून लोकांना ती म्हणजे खूपच कौतुक होतं आणि आम्हाला त्याच्यामुळे तिचं खूप म्हणजे लोक म्हटली म्हणजे आम्हाला भरभरून असं आनंद होतो की वाटतं चला सार्थक झालं आपलं. पण ज्यावेळेला जेव्हा लोकांकडून कौतुक होतं की ती पहा विजयाची आई चालली आहे, तेव्हा कसं वाटतं? खूप छान वाटतं. म्हणजे असं आम्हाला म्हणजे लोक विचारतात की बाबा कमळी कधी येणार आहे, आम्हाला भेटेल की नाही, ती आल्यानंतर आम्हाला सांगा वगैरे असं म्हणजे लोक म्हणतात. नाही तर बाबा कमळी ते म्हणजे आज आम्ही मालिका बघितली तर त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो आणि खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे की तिची आणि अशी लोकांनी तिच्यावर भरभरून प्रेम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि बाकीच्या व्यक्ती देखील आहेत घरातल्या, मला त्यांच्याकडेही जाणून घ्यायला आवडेल. आणि एक गोष्ट मला नक्की सांगा की आपण म्हणतो की माहेरवाशीहून गौरी चालवते, तर विजयाचं काही आहे का विचार ती नेक्स्ट टाइम किंवा त्याच्यानंतर माहेरवाशीन म्हणून यावी? बरं, मला ताईकडून, बहिणींकडून सगळ्यांकडून ऐकायला आवडेल. काय वाटतं? खरंच जसं आई म्हणाली आम्हाला अभिमान तर नक्कीच वाटतो आणि सोशल मीडिया सगळीकडे अगदी कौतुकाचा वर्षाव होतो, तर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजे मला पण माझी बहीण आहे ती माझ्यापेक्षा लहान आहे पण ती मला बऱ्याच गोष्टी समजवत होते आणि खरंच मला खूप अभिमान आहे माझ्या बहिणीचा. ओके, आता गौराईचा सण आहे तर आपण छानपैकी कुठलं म्हणजे मगाशी जसं विजयाने सांगितलं की फुगडी वगैरे किंवा दुसरे काही खेळ खेळले जातात, तर आम्हाला एक छोटीशी झलक मात्र नक्कीच पाहायला आवडेल. येस. प्रेक्षकांना आवडलाय कमळीचा बाप्पा आणि कमळीकडून बाप्पाचं जे काही वर्णन केलेलं आहे आणि विजया बाबांनी तिच्या घरातली जी काही पद्धत सांगितलेली, मग ती गौराई असो किंवा गणपती असो, आणि तिच्याकडे परंपरागत जे काही चालत गेलेलं आहे ते लोकांना नक्कीच आवडेल. आणि तुला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येस, तुला प्रेक्षकांना पण शुभेच्छा द्याव्या लागतील कारण का प्रेक्षक तुझ्यावर खूप प्रेम करतात. नेहमी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी मालिका बघत राहा कमळी, दररोज रात्री 9 वाजता आपल्या झी मराठीवर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.